हाय मायस किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात सगळे? बरे आहात ना? मजेत आहात ना? बरेच राहा, मजेत राहा, मायस किचन बघत राहा। आत्ता ठेवलं मी, आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि चहाची तलब आली। रोज विचार करते आज चहा पिणार नाही, आज चहा बंद करेल, पण चहा काय माझ्याच्याने बंद होत नाही। तलब आली की चहा ठेवते आणि मस्तपैकी चहा पिते मी। आम्ही ब्लॅक टीच पितो, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं। आता मी चहा घेते आणि थोडंसं जरा बाहेर जायचं आहे राऊंड मारायला। चहा वगैरे पिऊन झालं माझं। आता चालली आहे खाली, इथे चौकामध्ये, माझ्या बिल्डिंगच्या जवळच आहे आमचा चौक। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता। तर तिथे संध्याकाळची भाजी वगैरे फ्रेश असते, भाजीवाले बरेच भाजीवाले बसतात, तर तिथेच चालली आहे भाजी घ्यायला। तर तुम्हाला पण घेऊन जाते माझ्यासोबत। हे बाजारातनं घरी आले, रात्रीच्या जेवणासाठी शेपूची भाजी बनवते आणि ग्रेव्हीची बनवते। आमच्याकडे हाटून म्हणतात, शेपूची हाटून बनवायची म्हणजे गरगाटा। काही ठिकाणी वेगवेगळ्या भाषा आहेत, तर आमच्याकडे हाटून भाजी बोलतात त्याला। तर तीच आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। हे भाजी छान स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतली आहे 2 पाण्यामध्ये, नंतर बारीक चिरून घेतली आहे आणि थोड्या वेळ तुरीची डाळ पण चांगली स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती। जास्ती वेळ नव्हती ठेवली, थोड्या वेळच ठेवली होती। तुम्हाला डायरेक्ट पण तुम्ही टाकू शकता, भिजवायची काहीच गरज नाही। आणि डाळ ही अर्धी वाटी डाळ घेतली मी। भाजीपेक्षा डाळ जास्ती पण नको आहे, नाहीतर मग नुसती डाळ लागते। दोन्ही प्रमाणातच पाहिजे, व्यवस्थितच। भाजीमध्ये आता डाळ टाकून घ्यायची आणि 2 ग्लास पाणी टाकायचं आणि ही भाजी कुकरला नाही लावायची, अशी टोपामध्ये शिजवायची, जेणेकरून आणखी चव वाढते भाजीची आणि चवीला एकदम अप्रतिम लागते। खायला पण ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते, भाताबरोबर पण। आणि आता मी भाजी शिजवायला ठेवते एका साईडला आणि तोपर्यंत मी भाकरी करते। हे आता भाकरी करायला घेतली आहे आणि माझी भाकरी ना छान मोठी असते आणि चांगली गोल असते चंद्रासारखी। आणि मी खूप लवकर भाकरी करायला शिकलेली आहे। शाळेत असतानाच मी भाकरी करायला, म्हणजे आईला मदत म्हणून असं संध्याकाळच्या भाकरी माझ्याकडेच असायच्या आणि त्या मी करायचे पण आवडीने। हे भाकरी केवढी मोठी आहे। पाहू शकता भाकरी किती सुंदर फुगली आहे आणि माझ्या भाकरी कधीच तुटत नाहीत, असं चिरत नाहीत, तुटत नाही, एकदम व्यवस्थित होतात भाकरी। छान झाली आपली भाकरी, आता काढून घेऊया। हे बघा आपली भाजी पण इकडे शिजत आलेली आहे। हे आपल्याला भाजीसाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, मूठभर शेंगदाणे घेतलेत आणि तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्या, तुम्हाला कमी जास्त तिखट आवडतं। ही तिखट मिरची आहे गावची। आणि भाजीला लावायसाठी थोडंसं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ लावायचं। कोणी कोणी बेसन पीठ पण लावतं, पण आमच्याकडे बेसन पीठ नाही लावत, आमच्याकडे ज्वारीचं किंवा बाजरीचंच पीठ लावतात, जेणेकरून आपली भाजी चांगली मिळून येते, चांगली घट्ट होते, तिला घट्टसरपणा येतो। नाहीतर मग भाजी अशी मोकळी पाण्यासारखी होते, म्हणून पीठ लावायचं। आणि हे पीठ मी ना चिमूटभरच घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलं, म्हणजे 1.5 चम्मच असेल, आपण पोहे खायचा चम्मच असतो तर 1.5 चम्मच पीठ असेल। हे बघा हिरवी मिरची आणि लसूण पहिलं वाटून घेतलं आणि नंतर मी शेंगदाणे टाकले, तर शेंगदाणे थोडे जाडसर ठेवलेत मी, आपल्या भाजीमध्ये छान लागतात जाडसर शेंगदाणे। हे बघा आपली भाजी आणि डाळ व्यवस्थित शिजली आहे, पाहू शकता तुम्ही, आणि छान झाली आहे। डाळ एकदम जास्ती गाळ पण करायची नाही, जास्ती ओर नाही शिजवायची डाळ। आणि बघा आपण जो वाटण केलेलं आहे तो या भाजीत टाकायचं, गॅस कमी करायचा आणि वाटण टाकल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। बघा छान मिक्स झाल्याच्यानंतर हे बघा एकजीव केले व्यवस्थित मी। नंतर आता जे पीठ आपण घेतलं होतं ना, ते पीठ पण टाकायचं आणि ते डायरेक्ट भाजीमध्ये नाही टाकायचं, असं पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं। चिमूटभर घेतलं आहे, जास्त पीठ लावायचं नाही, तर खूप असं बेसनासारखं होईल, आणि ते पाण्यामध्ये मिक्स करूनच भाजीत टाकायचं, गाठी होणार नाहीत मग। हे बघ पीठ ह्या पद्धतीने पाण्यासारखं मिक्स करायचं एकदम, आणि आता आपल्याला भाजीत टाकायचं आणि भाजीत टाकताना असं हलवायचं, नाहीतर काय होणार, पीठ खाली चिटकणार टोपाला, म्हणून व्यवस्थित टाकताना व्यवस्थित मिक्स करायचं। आणि छान आता 5 गॅसवर 5 मिनिटाला उकळी येऊन द्यायची आणि मग लसणाची फोडणी द्यायची।
पाहू शकता आपली भाजी कशी चांगली खदखद उकळली आहे. आणि जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ठेवा. हे बघा व्यवस्थित झाली घट्ट. आणि एका साईडला मी लसूण पण साफ करून घेतला. हे पहा, त्या 10-12 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, त्या छान ठेचून फोडणी देऊया आपण. हे बघा फोडणी करून घ्यायची. तेल तापले मी लसूण टाकते. आणि हे करताना थोडं सावकाश करायचं काळजीपूर्वक. हे पहा आपलं लसूण झालं आहे. आणि थोडासा काळपट जरी झाला तरी चालेल, छान फोडणी लागते आणि टेस्ट पण चांगली लागते. हे बघा आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केला आहे. फोडणीचा आता फोडणी देते. हे बघा मस्त खमंग फोडणी बसली आहे. आणि 5 मिनटं झाकण ठेवून गॅस बंद करायचं. हे पहा आपली भाजी झाली आहे. जास्ती घट्ट पण नाही, जास्ती पातळ पण नाही, मीडियम केली आहे. आणि ही भाजी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीवर खायला एक नंबर लागते, चांगली चुरून कुस्करून खायला. आता मी मिसळांना वाढायला घेते. तुम्ही पण या जेवायला. आणि कसं वाटली ही भाजी नक्की सांगा. आणि नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. नक्की अशा ह्या पद्धतीने बनवून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत